नमस्कार. आज मी बनवणार आहे मिक्स पिठाचे धपाटे. तर बघूया साहित्य काय काय लागते ते. हे हुलग्याचं पीठ आहे 1 वाटी, गव्हाचं पीठ आहे, हे ज्वारीचं पीठ आहे आणि हे डाळीचं पीठ आहे आणि बाजरीच्या पिठाच्या 2 वाट्या. तर जास्त प्रमाणात करायचं असेल तर 2 वाट्या घेऊ शकते. या धपाट्यामध्ये काय काय मसाले लागत आहे: कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, थोडस जिरं, थोडासा ओवा आणि पांढरं तीळ आणि थोडीशी हळद. मसाला तयार करण्यासाठी काय काय टाकायचं बघा: कोथिंबीर, हिरवी मिरची तुम्हाला लागेल तशी टाका, लसूण आणि थोडस जिरं आणि मीठ एवढं टाकायचं आणि हे वरतून टाकायचं पीठ मळताना. हे बारीक करून घ्यायचं. आता आपण सगळं पीठ एकत्र करून घेऊया. आता हे धपाटे असे मस्त लागते, चवदार. आता ही तीळ टाकूया, थोडस त्याच्यात हळद टाकूया आणि थोडासा ओवा टाकूया. हे सगळं वाटलेलं टाकूया. त्यात थोडस गरम केलेलं तेल टाकू. पीठ मळताना थोडस मीठ टाकायचं. आता ह्याला चांगलं मळून घ्यायचं पाणी टाकून. हे धपाटे लहान मुलांना पण आवडतात आणि सर्वांना आवडतात धपाटे. तुम्ही लहान मुलांना सुद्धा डब्याला देऊ शकता आणि कधी पण करून खाऊ शकता. चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि 10 मिनिटं जरा भिजत घालायचं. आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. एक वल्ला रुमाल करून घ्यायचा, पळपूट ठेवायचं आणि त्याच्यावर असं थोडं थोडं हे करून असं पाणी लावायचं आणि असं हात फिरवायचा, असं असं असं. आता हे धपाटे खायला एकदम चवदार लागते आणि हे धपाटे माझ्या आईने शिकवलेले आहेत. तव्यावर जरा तेल टाकायचं, असं असं जरा छिद्र हे करायचे छोटे छोटे. तवा गरम झाला की हे असं धपाटा तव्यावर सोडायचं. हळूहळू असा रुमाल वरून घ्यायचा. आता थंडी चालू आहे तर तुम्ही धपाटे खाऊ शकताय आणि पावसाळ्याच्या बी खूप छान लागतात. आता ह्याला एकदम छान भाजून घ्यायचं, असं तेल लावायचं जरा. धपाटे बनवून झालेले आहे. तर आता मी शेंगदाण्याची चटणी घेतली आणि काकडी घेतली, गाजर घेतले आणि इथं दही घेतले. तर तुम्हाला आवडत असेल तर दही खावा. खाऊन बघते कसं झालंय धपाटा. छान झालाय. तुम्ही पण बनवा आणि खावा. माझ्या चॅनेलला सपोर्ट करा. धन्यवाद.